आणि तुमच्या टीमचं मॅन ऑफ द मॅच आपल्या सोबत होते. आपण पाहतोय सुदर्शन जाधव आणि धन्यवाद. आपण इथे आमच्या सोबत चर्चा केली त्यासाठी मनापासून आभार आणि खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी असणार आहेत. मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं प्रेझेंटेशन बॉक्स मधून सुदर्शन जाधव. धन्यवाद. खुरमजी नजे आपण या, विनंती आहे. फरहानजी नजे आणि खुरमजी नजे आपण या. खुरमजी नजे आणि फरहानजी नजे आपण यायचे मंचावरती विनंती आयोजकांच्या वतीने. थँक्यू सो मच तुषार सर. थँक्यू सो मच मॅडी सर. सामना सुरू होतो आहे. आदर्श वांगणी विपक्ष श्री गणेश मानकिवली या दोन टीम मध्ये. शादाबजी नजे आणि शोएबजी डोंगरे आपण या. आपला देखील विशेष सन्मान इथे केला जाईल आणि खुरम भाई आलेले आहेत. वेलकम खुरम भाई. तर आलेले आहेत खुरम भाई, स्वागत आहे आपलं. आणि त्यांचा विशेष सन्मान येईल. खरं तर दामद चषकाचे ते आयोजक आहेत खुरम भाई आणि त्यांचा विशेष सन्मान इथे आपल्या मंचावरती केला जाईल. खरं तर दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आदरणीय शहाबाज चाचा आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. आणि प्रेम आणि वात्सल्य काय असतं या मैदानावरती आल्यावरती प्रत्येकाला त्या प्रेमाची आणि त्या ओलाव्याची ऊब मिळते. मग आदरणीय आमचे अहमर भाई असतील, शहाबाज चाचा असतील आणि त्यांचा संपूर्ण उमर 11 संघ असेल, त्यांच्या माध्यमातून ही प्रेमाचा ओलावा आणि मायेचा ओलावा कायम इथे आपण पाहतो पाहुण्यांसाठी मिळत असतो. आणि आदरणीय खुरमभाई नजे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स. यावीस फटका फसला. मिस्टामिंग डाऊन दी बॉल फिल्डर आणि हा झेल सोडलाय रोहन गायकरने. यादी देखील संधी होती तेजस पडवलची विकेट मिळवण्याची आणि ती संधी देखील गमावली आहे श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली या टीमने. मानकिवली म्हटलं तर आमचे रमाकांत दादा मराठे आणि उदय दादा मराठे जर आपण आला असेल तर आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. निलेश मराठे यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. राज यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. राज गडगे आहेत गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये. रुपेश गायकर दापिवलीचे नक्कीच त्यांचे हे मेहुणे आहेत. राज यावेळी फटका चांगला आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा षटकार तेजस पडवलच्या बॅटमधून. हे टायटल सॉन्ग आपण ऐकले या स्पर्धेचं आणि शहाबाज चाचा बुबेरे यांच्या नावाचं गुणगान गाणारे हे गीत आपण ऐकलं. झेल पर्यंत नक्कीच पोचले नव्हते तेजसच्या आणि त्यानंतर हा षटकार लगावलाय. यावेळेस ड्राईव्ह करतायत, सॉफ्ट हँडने खेळतायत. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. शिवसेना तालुका प्रमुख चषक कासगाव या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती आणि स्वप्नातील बाईक देखील मिळवली होती याच तेजसने. या पुढील सामना असणार आहे मिजिया बदलापूर आणि ओम कोंडेश्वर भोज या दोन टीम मध्ये. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. ऑन साइड लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय हर्षददादा बैकर साहेबांचं आगमन होतं, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कारण की त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. आदरणीय दिलीप शेठ बैकर साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. श्री गणेश मानकिवली आणि त्यांना फाईट करतोय आदर्श वांगणी, जो संघ खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. या संघाने शिवसेना तालुका प्रमुख चषक गाजवलेला आहे आणि तो संघ इन ऍक्शन मध्ये आहे. आदरणीय आगरी ग्राम उन्नती मंडळाचे अध्यक्ष देखील आहेत आदरणीय दिलीपजी बैकर साहेब. 5 षटकांचा सामना असेल. नेक्स्ट मॅच ओम कोंडेश्वर भोज आणि त्यांना फाईट करेल मिजिया 11 बदलापूर. या दोन टीम मध्ये या पुढील सामना असेल. मिजिया बी बदलापूर हा संघ आपण पाहणार आहोत, इन ऍक्शन मध्ये असेल. तेजस ऑन स्ट्राइक. क्या बात आहे, क्या बात आहे. फिंगर रोल केले होते आणि इथे डॉट बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. प्रशांत भोईरने फिंगर रोल केले होते. कटर चेंडू आपण पाहिला. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळून घेतोय. इन स्विंग आउट स्विंगच्या माध्यमातून गोलंदाजी करण्यासाठी प्रशांत भोईर जाणला जातो. यावेळेस इनसाइड आउटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका, परंतु एलिव्हेशन नाहीये आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. संघनायक गेले होते चेंडूवरती निलेश मराडे. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती. निलेश कालेकर उर्फ पेट्रोल भाई देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. श्री गणेश मानकिवली या टीमचे ते बिग सपोर्टर आहेत आणि खेळाडू देखील आहेत. सुरुवात खूप चांगली केली आहे आदर्श वांगणी या टीमने या सामन्यामध्ये. या 20 फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. षटकार. यांकडून शुभेच्छा येत आहेत. अजून एक चांगला स्ट्रोक गॅप मधून. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, दणदणीत खणखणीत चौकार. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी नक्कीच पारितोषिक येत आहे अर्सलान मोटर्स यांकडून. आदरणीय इर्शाद भाई यांकडून चौकर, इर्शाद भाई चौकर यांकडून हे पारितोषिक आहे. ऑन साइडला बिग हिट पाठवलं, मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. वांगणी गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. आदरणीय इर्शाद चौकर साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटकार लगावलाय. अहमरभाई आपल्या व्यासपीठावरती आहेत आणि त्याने देखील सांगितलं की नक्कीच तेजसचा जो झेल उडाला होता त्याच्यावरती प्रयत्न केले नाहीयेत मानकिवली या टीमने. त्याचाच परिणाम 26 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. अजून एक तडाखा आपण पाहतोय. लॉफ्टेड हिट, वाइडिश लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा षटकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे आदर्श वांगणी या टीमची 40.
फलंदाजांना जीवनदान नक्कीच दिलंय आणि त्याचाच परिणाम 2 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावरती. आजच्या या नाईटमधील हा पॉवर प्लेमधील सर्वाधिक ही धावसंख्या आहे. 44 धावा धावफलकावरती. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिल्या 52 धावा 5 षटकांमध्ये. दुसऱ्या सामन्यामध्ये 4 षटकांमध्ये नक्कीच 50 धावा आपण पाहिल्या शील्ड टीमच्या. आणि यादीच्या मॅचमध्ये दामत संघाने 45 धावा बनवल्या होत्या आणि 46 धावांचा पाठलाग देखील कुलगाव टीमने केलाय. आणि या मॅचमध्ये असं वाटतंय की एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल केली आहे. कालच्या रात्रीमध्ये 65 धावा नक्कीच बनवल्या होत्या. या स्पर्धेमध्ये हा उच्चांक आहे. या स्पर्धेमधील 5 षटकांमध्ये या 20 लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. देवेंद्र आहेत गोलंदाजी मार्कवरती. देवेंद्र मिनमिने येत आहेत. या तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल कारण की आदर्श वांगणी या टीमने या मॅचमध्ये फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात करून दिले. ऑनसाइड लॉफ केलं परंतु एलिव्हेशन नाहीये. डाऊन दी बॉल फिल्डर राज गडगेने हा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद लागतोय. हा पहिला मोठा धक्का आदर्श वांगणी या टीमला. फलंदाज सलीम बॅक टू द पवेलियन. ठेवलाय उमर 11 संघांनी मानाचा. 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 थँक्यू सो मच. विकेट मिळवली आणि पार्टनरशिप ब्रेक केली आहे देवेंद्रने. सलीम बाद झालाय. न्यू बॅट्समन येतोय अखिलेश तिसऱ्या क्रमांकावरती. एक चांगलं बॅटल या दोन टीम मध्ये. दोन्ही संघ इनफॉर्म संघ आहेत. खास करून आदर्श वांगणी हा संघ भरपूर फॉर्म मध्ये आहे आणि त्यांच्या समोर तेवढ्याच कॅलिबरचा संघ आपण पाहतोय श्री गणेश मानकिवली. न्यू बॅट्समन अखिलेश आहेत. डावकुरे त्याचे फलंदाज देवेंद्र. पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. फ्लॅटेड स्ट्रोक षटकार. धावसंख्या आहे 47. ऑन साइडला फटका फसला. क्षेत्ररक्षक आलेत आणि हा झेल पकडलाय. पंकज भोले यांनी. फलंदाज झाल्या बाद. बिग विकेट डाऊन. अखिलेश बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन येत आहेत. अरुण येत आहेत. चौथ्या क्रमांकावरती 2 विकेट मिळवलेत देवेंद्रने. अप्रतिम झेल आपण पाहिला जर्सी नंबर 01 पंकज भोले यांचा. पंकज भोले रन मशीन आहेत श्री गणेश मानकिवली या टीमची आणि त्यांची देखील स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते 26 जानेवारी पासून. धर्मवीर क्रीडांगण कासगाव. बॅटची आतली कडा आहे आणि प्लेड ऑन. फलंदाज झाले बाद. तू चल मे आया ही स्थिती आपण पाहतोय. या षटकामध्ये 3 विकेट गमावलेत आदर्श वांगणी या टीमने.
तो मॅच बॅटच्या आतलीकडे आणि थेट यष्ट्यांवरती हा चेंडू जाऊन आदळलाय आणि प्लेड ऑन झालेत, फलंदाज झाले बाद. आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल गोलंदाज देवेंद्र मिनमिनेला. धावसंख्या आहे 47. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज देवेंद्र आणि न्यू बॅट्समन ओम येत आहेत. ओव्हर हॅट्रिक तर पूर्ण केली आहे, परंतु विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत देवेंद्र आणि स्ट्रायकिंगला फलंदाज ओम. पुन्हा एकदा मिसटायमिंग आहे. 2-2 क्षेत्ररक्षक आलेत आणि चूक केली आहे ललित मराठे यांनी आणि मिळते जीवनदान. हे झेल पकडावे लागतील. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. आतापर्यंत या इनिंग मध्ये 3 झेल सोडलेत. श्री गणेश मानकिवली या टीमने त्याचाच परिणाम तेजस पडवल चा 0वरती झेल उडाला होता आणि 3 खेळाडूंच्या मधोमध तो झेल पडला आणि त्यानंतर 10 चेंडू आणि 32 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. जर या चेंडूवरती षटकार आला तर अर्सलान मोटर्स कडून 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे, कारण की बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत तेजस पडवलने. क्या बात आहे. SP लिहून वांगणी या टीम कडून सुवर्ण संधी येते आणि पुन्हा एकदा फटका फसलाय. राज गडगे जज करताना अप्रतिम हा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. तेजस पडवल बॅक टू द पवेलियन. पहिलं प्राइज आपण पाहतोय फ्रेंड्स ट्रॉफी 2025. पहिलं प्राइज आपण पाहतोय खासदार बाळामामा म्हात्रे अर्थात सुरेश म्हात्रे यांच्या माध्यमातून तब्बल 1 लाख रुपयाचं पहिलं प्राइज आम्हाला मिळालंय. क्रमांक 2चं पारितोषिक आपण पाहतोय 50,000 रुपये ते मिळाले आम्हाला. आदरणीय शहाबाजजी बुवेरे, आदरणीय अखिलजी बुवेरे, आदरणीय कैसरजी बुवेरे, आदरणीय फैजलजी बुवेरे या सर्वांच्या माध्यमातून क्रमांक 2चं पारितोषिक आम्हाला मिळाले. क्रमांक 3चं पारितोषिक आम्हाला मिळाले 25,000 रुपये. श्रीमान विराजजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून क्रमांक 3चं पारितोषिक आम्हाला मिळाले. क्रमांक 4चं बक्षीस आम्हाला मिळाले 25,000 रुपये ते मिळाले संदीपजी पवार आणि सर्वेजी दिवटे साहेबांच्या माध्यमातून. क्रमांक 5चं बक्षीस आम्हाला मिळाले आदरणीय प्रसादजी परब साहेब त्यांच्या माध्यमातून आम्हाला क्रमांक 5चं बक्षीस मिळाले. क्रमांक 6चं बक्षीस 25,000 रुपये आम्हाला मिळाले श्रीमान राजेश पाटील साहेब. त्यानंतर आम्हाला सिरीजसाठी AC मिळालाय. या ठिकाणी आपण पाहतोय रियान खंडागळे यांच्या माध्यमातून. बेस्ट बॉलर सायकल आम्हाला मिळाली बाबू बुबेरे यांच्या माध्यमातून. बेस्ट बॅट्समन सायकल आम्हाला मिळाली अमजाद बुबेरे यांच्या माध्यमातून आणि बेस्ट फिल्डर सायकल आम्हाला मिळाली अक्रमजी बुबेरे. या सर्व बक्षीसदात्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्रमांक 1 ते 6 पासून सर्व ट्रॉफीज आकर्षक आणि चमचमते करंडक आम्हाला मिळाले किरणजी राऊत साहेब यांच्या माध्यमातून. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच आपण पाहतो ट्रॉफी इरफानजी नजे, साजिदजी गाजी. मेडल आम्हाला मिळालेत प्रमोदजी खंडागळे यांच्या माध्यमातून. बॉल आम्हाला मिळालेत रणजितजी सोनकांबळे यांच्या माध्यमातून. पाणी या स्पर्धेसाठी जल है तो कले ते आम्हाला मिळाले साबिरजी बुबेरे. आणि या ठिकाणी जेवण आम्हाला मिळाले या ठिकाणी. थँक्यू सो मच. 1 मिनिट. 2 धावांची पेनल्टी असेल श्री गणेश मानकिवली या टीमला, कारण की त्यांचा 12th मॅन ची जी ट्रॅक पॅन आहे ती ब्लॅक नाहीये, त्यामुळे ही 2 धावांची पेनल्टी असेल. येस तुषार सर. पुढचा बॉल हवेत आहे. यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षक अंदाज लावतायत, परंतु बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. 1 मोर मॅक्सिमम आलाय आणि नरेंद्र माळी साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय मानकिवली संघाला या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि इतरही बक्षीस आपण पाहतोय. खरं तर बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि त्यांच्यासाठी आपण पाहतोय ट्रॉफीज इथे आल्यात असलमजी शेख साहेबांच्या माध्यमातून. त्यानंतर आर्थिक मदत आपण पाहतोय या ठिकाणी आम्हाला मिळाली आहे. आणि मॅचकडे आपण जाऊयात.
स्विच हिट इथे करण्याचा प्रयत्न आहे, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. दुधारी शस्त्र चालवलं फलंदाजाने, तिथे संपर्क झाला नाहीये आणि सरळ बॅटने इतके चांगले फटके जात असल्यावरती या फटक्यांची खरं तर गरज नाहीये. आता आपण जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. रोशनी संते सरांचा आवाज. थँक्यू सो मच. 4/54 ही धावसंख्या आहे. पुन्हा एकदा फटका फसला डीप मध्ये. फिल्डर आहेत उपस्थित. लॉंग ऑफ सीमारेषेवरती हा झेल पकडलाय राज गडगे यांनी. फलंदाज झाल्या बाद. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. 2 षटकांमध्ये 40 धाव बनवल्या होत्या आणि त्यानंतर 4थं षटक सुरू आहे. देवेंद्रचं मी कौतुक करेन. 4 विकेट मिळवले आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय हेमंत मराडे. ऑलराऊंडर आहे. हाफ ट्रॅकर अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलं. शॉर्ट आर्म बॉल करण्याचा प्रयत्न होता आणि येतोय हा डॉट बॉल. पुरुषोत्तम आहेत. पुरुषोत्तम आणि अर्जुन ही जोडी आहे. चांगलं कमबॅक झालंय श्री गणेश मानकिवली या टीमचं या मॅच मध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन चुकीची आहे आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. धावसंख्या 1 पुढे जाईल. अब तक 56 ही धावसंख्या आहे. 56 लॉस ऑफ 5 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 4 सुरू आहे. 5 बाद 56 ही धावसंख्या आहे. हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक घेत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव 4 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 57. 57 धावा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय शाहबाज चाचा बुबेरे यांना. बॉस शाहबाज चाचा बुबेरे यांना आपण पाहतोय आणि रोहिदासजी लिंगे यांच्याकडून राज गडगेच्या झेलसाठी नक्कीच 200 रुपयांचं पारितोषिक घेत आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत रोहिदासजी साहेबांच्या माध्यमातून. राज गडगेने जे झेल पकडलेत मामा, नक्कीच मामा आहेत आणि त्यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक इथे जमा होत आहे. लेग बायच्या स्वरूपात एकदम मिळते. निरंजनजी सावंत सर आहेत कारण की पारितोषिक देखील येते मान्यवरांच्या माध्यमातून. धावसंख्या 58. ऑन साइडला फटका चांगला. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. मिझिया बी बदलापूर आणि ओम कोंडेश्वर भोज या 2 टीम मध्ये या पुढील सामना असेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल.
आणि दोन्ही संघनायकांना विनंती असेल आपली प्रवेश फी पूर्ण घेऊन यायचा आहे टॉससाठी. आणि येतो हा डॉट बॉल धावसंख्या 62 आहे 62. नक्कीच प्रेडिक्शन केलेलं आहे पुन्हा एकदा ते प्रेडिक्शन पुन्हा एकदा नक्कीच बरोबर होईल का. 2 प्रेडिक्शन आहे तिथे आणि ते नक्कीच पूर्ण होतील असं वाटतंय. ऑन साइडला फटका चांगला आहे डीप मध्ये फिल्डर त्यांच्या आवाक्याच्या बाहेर स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर येतोय हा षटकार. घ्या 68-68. फुल टॉस या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय चुकीला माफी नाहीये. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार. आजच्या रात्रीमधील हा हायएस्ट स्कोर आहे 74. 74 धावा. धावांचा डोंगर उभा केलाय या मॅच मध्ये आदर्श वांगणी या टीमने. बॅक टू बॅक 2 षटकार. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि मिळते एकदा चेंडूवरती पंचांचा इशारा येतोय. लेग बाईज आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15.00च्या सरासरीने बनवल्यात या 75 धावा आणि 76 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे श्री गणेश मानकिवली या टीम समोर. 2 धावा पॅनल्टीच्या आहेत त्या पॅनल्टीच्या 2 धावा ऍड करून 78 धावांचं टार्गेट असेल. ओ टू कॉम्बॉक्स निथे सज्ज आहे. टॉस केला जाईल तो म्हणजेच मिजिया बदलापूर बी आणि ओम कोंडेश्वर भोज. थँक्यू सो मच रोशन सर. मिझिया बदलापूर बी आणि ओम कोंडेश्वर भोज दोन्ही संघाचे संघनायक विनंती आपण या टॉससाठी. पहा बॉल पडण्याच्या अगोदर दोन्ही संघनायक हजर इथे पाहिजेत. अदरवाईज तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ही आयोजकांच्या वतीने स्ट्रिक्ट वॉर्निंग दोन्ही संघनायकांना असणार आहे. विनंती आहे बॉल पडण्या अगोदर आपण या ठिकाणी हजर राहायचंय. ओम कोंडेश्वर भोज आणि मिजिया 11 बदलापूर बी. चला दोन्ही संघांचे संघनायक आपण लगेच टॉस साठी या. त्वरित यायचे विनंती आहे. टॉस बॉक्स मध्ये मान्यवर देखील उपस्थित झालेत. आपण या टॉस साठी विनंती आहे दोन्ही संघांचे संघनायक. खरं तरी स्पर्धा पाहतोय अनेक वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी नटलेली स्पर्धा आणि यावेळेस खरं तर विकेटचं कौतुक देखील अनेक साऱ्या संघनायकांनी केलं. मातीची विकेट जिथे मातीच्या विकेटवरती बॉल पडल्यानंतर थोडासा थांबून बॅटवरती येतो आणि मातीच्या विकेट वरती जर फिरकी गोलंदाज असतील तर तुम्हाला एक वेगळा बेनिफिट गोलंदाज म्हणून अशा मातीच्या विकेटवरती मिळत असतो. आणि दुसरी गोष्ट जर सिमेंटची विकेट असेल तर बॉल स्किड होऊन बॅटवरती येतो आणि मातीच्या विकेटवरती तसं चित्र तुम्हाला पाहायला मिळत नाही. एक वेगळी संकल्पना आणि या मातीच्या विकेटची देखील बरीच चर्चा राहिली आहे. अतिशय लाजवाब विकेटचं निर्माण केलंय आणि त्याचं श्रेय जातं आपण पाहतो या ठिकाणी आयोजकांना आणि संपूर्ण उमर 11 संघाला. या ठिकाणी आपण पाहतोय मजीद शेख आणि आदरणीय शकील भाई या दोन्ही मान्यवरांचे इथे आगमन झाले या स्पर्धेच्या माध्यमातून आणि दोघांचंही अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि हा शेवटचा कॉल असेल दोन्ही संघनायकांना. ओम कोंडेश्वर भोज आणि आपण पाहतोय मिजिया संघाचे संघनायक दाखल झालेले आहेत. ओम कोंडेश्वर भोज हा शेवटचा कॉल असेल. आपण जर आला नाहीत तर या ठिकाणी आले दोन्ही संघाचे संघनायक. थोडेसे लवकर आले असते तरी देखील चाललं असतं. त्याला विनंती आहे आपण टॉस इथे संपन्न करतोय.
तर आपण पाहतो टेल असा कॉल होता आणि इथे मिझिया 11 बदलापूर संघानं टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी निवडले मिझिया 11 बदलापूर संघानं आणि त्यांच्या विरोधामध्ये ओम कोंडेश्वर भोज असे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती ऐकूयात आपण आवाज बदलापूरचा अर्थात बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष आदरणीय महेश धुळे सर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. वेलकम सर, कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद तुषारजी शिंदे सर आणि रोशनजी संते. 78 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. चला मिझिया बदलापूर आणि भोज संघाच्या कॅप्टन्सला विनंती राहील की आपण आयमर उबर यांच्याशी आपण संपर्क करायचे. 78 धावांचं लक्ष, 30 बॉल अर्थात 5 षटकांमध्ये हे लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होतीये श्री गणेश क्रिकेट संघ माणिकुलीची. पंकज भोले आणि त्याच्या साथीनं हेमंत मराडे, 2 विस्फोटक खेळाडू अगदी आपण पाहतो ओपनिंग पेअर मध्ये मैदानामध्ये एंटर करत असताना श्री गणेश क्रिकेट संघ माणिकुली टीमच्या वतीनं. आणि 78 धावांचं एक भलं मोठं टार्गेट आहे. अत्यंत सुंदर विश्लेषण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये रोशन संते सरांनी केला की पॉवर प्ले मध्ये भरपूर धावा P1 आणि P2 मध्ये आपण पाहिलेल्या आहेत. एकंदरीत 40 धावा 2 षटकामध्ये आपण पाहिल्या होत्या. ही सुरुवात होती आदर्श वांगणी टीमची आणि त्यानंतर काय खेळ जबरदस्त पाहायला मिळाला. एकंदरीत 78 धावा संख्येवरती पोहोचलाय. 78 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलंय. 77 धावा बनवण्यात आल्या. 76 धावा माफ करा बनवण्यात आल्या. 2 धावा पॅनल्टीच्या स्वरूपात. 78 75 धावा बनवल्या आणि 2 पॅनल्टी. 77 78 आव्हान. ओके, हे विश्लेषण आहे. गेम ऑन. दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत आहेत मिस्टर ओम. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. पहिलाच बॉल, नो बॉल आणि आता हा बॉल सुद्धा चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल मॅक्सिमम पॉवरफुल षटक. होता आणि त्याच्यामध्ये आपण पाहतोय पंकज भोलेच्या बॅट मधून पहिल्या बॉल वरती धमाका पाहायला मिळालाय. ही मॅच ऑलरेडी चालू होण्याच्या अगोदर आम्ही सांगितलं होतं की हे मॅच प्रेक्षकांना दर्जेदार पाहायला मिळेल. काटेकी टक्कर आहे, मोठी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एका बाजूला वांगणी तर दुसऱ्या बाजूला बदलापूर अशी मॅच आपण पाहतो. माणिकुली बदलापूर आणि पहिलाच बॉल हा बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती राहील जे मात्र प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये कसा लगेच पडतेल याची काळजी आपण घ्यायची आहे कारण प्रत्येकाला मॅच बॉल मैदानामध्ये बॅटिंग करत असताना बॅटरला हवा असतो. धाव फलकामध्ये आपण पाहतोय एकंदरीत 7 धावा. एकही बॉल अद्यापर्यंत झाला नाहीये. पहिलाच बॉल खराब राहिलाय. ऑल द बेस्ट भीमरचा ओम देशमुखचा. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर पेनल्टीच्या स्वरूपात 2 धावा या ठिकाणी आपण पाहिलं तर लावण्यात आल्या होत्या माणिकुली संघाला कारण ड्रेस कोड हे कंपल्सरी आणि 12th मॅन आमचे धीरज या ठिकाणी धीरेशला तुम्ही पाहताय. ऑर द विकेट. गोलंदाज ओम. आणखी एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल का पाहायचे. फटका तर दर्जेदारच आहे. पंकज भोलेच्या बॅट मधून आपण पाहतोय अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये बरसतात. आणखीन एक मोठा फटका. 1 बाउन्स चौकार. मोठं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटला चेस करत असताना आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. स्ट्रायकिंगला पंकज भोले, एक षटकाराला एक चौकार त्याच्या बॅट मधून. एक नो बॉल सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. मोठं टार्गेट आहे परंतु त्याचा प्रयत्न अत्यंत सुंदर आहे.
ओ आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. पंकज बोले सेट ऑन फायर नाऊ. बॉल सीमा पार ठोकलाय मानकुली गाव षटक्या. का बॅटिंग करतात. लाजवाब स्ट्रोक ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळते. 78 धावांचं लक्ष असताना मात्र सुरुवात दमदार पाहायला मिळते. आदर्श बांगणी संघाच्या विरोधात श्री गणेश क्रिकेट संघ माणकुली संघ खेळतोय. म्हटलं जाताना वाटा सापडत जातील तुम्ही शोधत जा. माणसं बदलत जातील तुम्ही स्वीकारत जा. परिस्थिती शिकवत जाईल तुम्ही शिकत जा. येणारे दिवस निघून जातील तो क्षण जपत जा. विश्वास तोडून अनेक जातील तुम्ही सावरत जा. प्रसंग परीक्षा घेत जातील तुम्ही तुमची क्षमता दाखवत जा. आणि ती क्षमता आता या मॅच मध्ये दाखवली आहे बॅट्समन पंकज बोलेने. का बॅटिंग करतोय. 16 धावा वैयक्तिक. संघाची धावा संख्या 17. आणखीन एक बॉल. अंपायर सिग्नल नो बॉल चा कॉल देण्यात आलाय. कदाचित हा गोलंदाज देखील बाद होईल आणि इथे धावा मिळतील 1+1 बाय 1 गेट 1 फ्री मिळतील. धावा संख्या धाव फलकामध्ये आपण पाहतो 9 बॉल वरती एक्स्ट्रा रन आली. टीमची टोटल बेसिया बदलापूर टीमचे कॅप्टन आणि ओम कोंडेश्वर भोज टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये पंकज बोलेने जणू काही झेप लगावली आणि या चेंडूला खेळण्यासाठी तो मात्र या ठिकाणी सज्ज होता. एक धाव मिळाली आहे त्याला एक्स्ट्राची. 1+1 या मिळतील संघाला 2 धावा. टीमची टोटल अद्यापर्यंत आपण पाहतो आम्हाला मुशर्रफ सांगतायत 19 धावा आहेत. 19 रन्स अवघ्या 2 बॉल मध्ये. हा क्रिकेट आहे मित्रांनो. कधी 6 बॉल मध्ये 1 धाव सुद्धा होऊ शकत नाही तर कधी 2 बॉल मध्ये तब्बल 17, 18, 19 धावा सुद्धा होताना आपण पाहिलेले आहेत. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आता या मॅच मध्ये. फक्त पहिल्या 2 बॉल मध्ये माणकुली संघाची धावसंख्या 19. 28 बॉल 59 धावसंख्येचं लक्ष. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे संस्थापक महेंद्र धुळे हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत. या आपण या स्पर्धेच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आता मात्र वांगणी संघाला टीम मीटिंग घेण्यासाठी भाग पाडलंय. सामना दर्जेदार पाहायला मिळेल. एक मोठी लढत प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. प्रेक्षकांची गर्दी सुद्धा अलर्ट पाहायला मिळते मैदानाच्या चौपर बाजूला आणि या सर्वच प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. गोलंदाज तेजस बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. हे षटक कंप्लीट केलं जाईल. कंटिन्यू होईल. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हो यावेळी समोर खेळलेत. एक सिंगल आली कंप्लीट आणि आता इथे क्षेत्ररक्षक आपण पाहतो. थोडेसे फंबल पाहायला मिळाले. फायदा मिळाला या ठिकाणी. बॅटिंग करत असताना श्री गणेश क्रिकेट संघ मानकुलीला एक सिंगल आली आणि एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 20 वरती पोहोचली आहे. हेमंत मराठेला माहिती आहे एका बाजूला पंकजचा खेळ अप्रतिम चालू आहे. त्याला स्ट्राईक देणं जास्तीत जास्त गरजेचं आहे. म्हणूनच सिंगल या ठिकाणी एकवटण्यात आली आहे. ओ यावेळी स्क्वेअर कट पटका चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चपराक लगावली आहे. तेजस पडवलच्या विरोधात आलेला चौकार. सव्वीस बॉल आणि आता 54 धावांची गरज आहे. 21 आपण पाहतो 24 वरती पोहोचला माणकुली संघ. पहिल्या षटकाच्या प्रगतीपथावरती. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने पुढचा बॉल. ओ यावेळेस धीम्या गतीचा बॉल. इथे आपण पाहतोय मिस्टेक झाली आहे. डायरेक्ट हिट पाहावं लागेल. कदाचित क्लोज डिसिजन आहे. काही गरज होती का हा देखील प्रश्न आता माणकुली टीमच्या डगआउट मध्ये उपस्थित झाला असेल. परंतु पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांची मदत करण्यात आली. चित्र स्पष्ट होईल ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल. ओमसाई एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून. डिसिजन पेंडिंग. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला जरूर दाखवण्यात येईल. परंतु आमच्या टेक्निकल रूम मध्ये कुणाल म्हात्रे असेल. तिसरे पंच फिरोज खान सर. पाहावं लागेल या ठिकाणी फलंदाज सुरक्षित आहेत की नाही हे तपासलं जात आहे. आमदान जबरदस्त त्याची एक व्हिडिओ व्हायरल झाली होती. नॉट आउट
फलंदाज असतील सेफ, बळेल एक सिंगल धाव। रामदान सर ने बोला है कि यहाँ ये नॉट आउट है, डिब्बे में डिब्बा, डिब्बे में केक। अमदान भाई हमारा गोरेगाव में एक। जाऊया मागच्या दिशेने। ओ लाईन अप्रतिम पाहायला मिळाली आहे। डॉट बॉल शेवट सुद्धा अगदी आपण पाहिलं तर चांगला राहिला, या षटकाचा अर्थ मानावा लागेल। आणि पहिल्या षटकामध्ये धाव फलकावती येतं 25 धावा आहेत। चांगला स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो पंकज बोले आणि त्याच्या साथीने हेमंत ची साथ त्याला मिळाली आहे। एकंदरीत इंडिव्हिज्युअल 21 वरती तो नाबाद खेळतोय आणि आता बिचासाठी 24 बॉल 53 धावांची गरज आहे। चांगले मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते आजच्या रजनीमध्ये। दुसऱ्या नाईट मध्ये आपण आहोत, दर्जेदार खेळ प्रत्येक संघाचा आज आपण पाहणार आहोत। पहिला सामना अतिशय सहज सोप्या पद्धतीने जिंकला तो राज क्रीडा मंडळ कुळगाव बदलापूर या संघाने आणि अत्यंत सुंदर मॅच आता प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे। राहुलजी चव्हाण सर सुद्धा या मॅचचा आनंद घेतात, त्यांचे मनपूर्वक स्वागत, कारण त्यांचाच हा संघ आपल्याला पाहायला मिळेल। 24 बॉल 53 धावांची गरज आहे। गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 मध्ये पियुष। चला मॅच आपण लगेच स्टार्ट करू, कारण आता ओम कोंडेश्वर भोज संघाचे आमचे कॅप्टन शंकर पाटील हे उपस्थित होत आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत। 24 बॉल 53 धावांची गरज। अनेक प्रेक्षक जोबेली मानक्युली याही विभागातून आपण पाहतोय उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत। पहिला बॉल यावेळेस पिहुचा पंकजसाठी स्वतःवरती थोडेसे नाराज आहेत, संपर्क होऊ शकला नाहीये। बॅट भरपूर प्रचंड ड्रिल करत असताना आपण पाहिलं तर वेगाने इथे मात्र मिस केलाय आणि ब्लँक स्ट्रोक पाहायला मिळालाय। पुशेरा पंपाला सांगतात की हा डॉट बॉल आहे। धावा संख्या स्थिर आहे 25 25 वरती 23 बॉल 21 नंबरचं 53 धावांचं। ओया कुटपाचा बॉल शॉर्ट टर्म पुल सक्सेसफुल देन पॉवरफुल बिग 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 लॉंग वे षटका। आपल्याला पाहायला मिळालाय पंकज भोळेच्या बॅट मधून हा सुद्धा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर। अगदी आपण पाहतोय ताबडतोब इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते। ओ यावेळेस आपण पाहतो लटकटका फटका या ठिकाणी स्क्वार कट करण्याचा प्रयत्न होता पंकजचा आणि इथे एक धाव कंप्लीट करण्यात आलेली आहे। जितकी आक्रमकता पंकज भोलेकडे तितका संयम सुद्धा पाहायला मिळतो। चेक दरम्यानच्या काळात आपण पाहतोय श्रीमान शब्बीर बुबरे साहेब यांचं देखील इथे आगमन झाले। या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। वेलकम। यस ओव्हर टू कॉम्बॉक्स। नक्कीच नक्कीच तुषार शिंदे सर आपण पाहतो गोरेगावची स्पर्धा म्हटले तर तुम्हाला पाहुणे हे सातत्याने पाहायला मिळणार आहेत आणि आता आणखीन एक स्ट्रोक आपण पाहतोय, परंतु मिस्टामिंग आहे इथे मात्र परतावा लागेल। फलंदाज हेमंत मराडेला पहिला धक्का लागेल टीम श्री गणेश क्रिकेट संघ बाणकिवलीला। फलंदाज बा आपल्या गोरेगावात नाईट क्रिकेटचे सामने रंगले आपल्या गोरेगावात सामने गोरेगाव मैदान। सीमा बुबेरे यांचं देखील इथे आगमन झाले। या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत। 32 धावा धावफलकावरती आहेत। 32 वरती लागलेला पहिला धक्का। चला मिझिया बी बदलापूर संघाचे कॅप्टन, आमचा आवाज तुमच्या पर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण आयोजकांशी या स्पर्धेच्या मुख्य शिल्पकार अमरभाई बुबेरे यांच्याशी आपण संपर्क करू शकता लवकरात लवकर मॅच चालू होण्याच्या अगोदर। जबळ जबळ आपण पाहतो एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून एकंदरीत अगदी आपण पाहिलं तर अद्दा वाजलेत बरोबर 11:15 आणि 1200 प्रेक्षकांपेक्षा जास्त प्रेक्षक या ठिकाणी या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत। या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे, लाईन इथे मात्र खराब आहे, पंच दर्शवतात एस इट इज वाईट बॉल
आणि आता अतिरिक्त धाव मिळते. असं वाटलं होतं की ब्लँक स्ट्रोक आहे, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा, परंतु अतिरिक्त धाव मिळाली. बॅटिंग करत असताना टीम मानकुली संघाला 20 बॉलचा खेळ बॅलन्स आहे. 45 धाबा आणखीन बनवायच्या त्या मॅच मध्ये. हो यावेळेस आपण पाहतोय फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती सुद्धा प्रहार केले. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत सीमा पार. रन्स मिळतात. धाबा धाव फलकावरती बनवायच्या होत्या आणि मानकुली संघ जबरदस्त प्रयत्न करतात. सुरुवात पंकज भोलेने चांगली केली. म्हटलं जातं ना मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें साफ गलत बात है. काय प्रयत्न केलेत. 41 धावांची आणखी गरज आहे या मॅच मध्ये. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज पियुष. ओ यावेळेस लाईन पुन्हा एकदा भरकटलाय. गोलंदाज पियुष एक तेरी और एक मेरी अशी गोलंदाजी करत असताना, परंतु त्याच्यावरती सुद्धा आक्रमण करण्यात आलेलं आहे. P1 P2 पॅक बॅटिंग मैदानावरती केली आहे श्री गणेश क्रिकेट संघ माणकुलीने. आणि आता अगदी आपण पाहतोय जणू काही जसं खेळाचं पहिलं सत्र होतं ना मुशरफ, तसं दुसरं सत्र पाहायला मिळतंय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग गॉनला क्लिअर करत असताना आणखीन एक माहिती हिट, मॅक्झिमम पॉवरफुल षटकार. पहिल्या इनिंग मध्ये पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 40 धावा आल्या होत्या आणि इथे पाहायला मिळत आहेत 44. पॉवर प्लेतील सर्वाधिक उच्चांकी धावसंख्या इथे तुम्हाला पाहायला मिळते. नक्कीच तुषार सर याचा उल्लेख व्हायला हवा. अगदी आपण पाहतो पहिल्या 2 षटकामध्ये पूर्वार्धामध्ये 40 धावा होत्या. या षटकामध्ये मानकुली संघाने अचूक प्रतिउत्तर दिलेलं आहे. प्रतिस्पर्धी टीमला 44 धावा आहेत. 18 बॉल 34 धावांचे या ठिकाणी गरज आहे मॅच मध्ये. आणि मानकुली संघाला आम्ही एकच सांगणार, पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कारण कळू दे या वेड्या आकाशाला खरी तुमची अवकात. का मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये आणि जबरदस्त खेळ आता मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 18 बॉल 34 धावांची गरज या मॅच मध्ये. अगदी आपण पाहतो नरेंद्र माळी आज अनुपस्थित आहेत. त्यांच्या वतीने सुद्धा भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात, त्यांचं आपण वेलकम करू. तेजस पडवलचा हा बॉल यावेळेस ऑन साइडला फुल टॉस होता, लोअर फुल टॉस ऑन साइडला यावेळेस ड्राईव्ह करत असताना 2 धावा. इथे मात्र ही घेण्यात आलेली रिक्स. 2 धावा भरधाव वेगाने कंप्लीट सुद्धा करण्यात आलेले आहेत आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 46. काय म्हणाल तुषार सर, आज श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली मैदानावरती इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करते. पहा, क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. या खेळामध्ये कुठलीही गोष्ट निश्चित नाहीये आणि तुम्ही प्रिडिक्ट करू शकत नाही. मोठं लक्ष समोर होतं, परंतु त्या लक्ष्याच्या दिशेने एक एक पाऊल योग्य रीतीने आतापर्यंत टाकले मानकुली संघाने आणि हेच चित्र पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा आपण पाहतोय पंकज. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट आर्म जॅक, कमालीचा फटका, छोटा पॅकेट, बडा धमाका. पंकज भोले यांच्या बॅट मधून आणखीन एक मॅक्सिमम 1 मोर सिक्सर. आपण पाहिलं तुषार शिंदे, पंकज भोले मात्र थांबायचं नाव घेत नाही. गत वर्षी आपण टायगर नाईट टुर्नामेंट मध्ये पाहिला असेल या खेळाडूला तब्बल 90 धावांची इनिंग साकारणारा हाच तो पंकज भोले. कदाचित तो पंकज जागा झालाय मैदानावरती असं म्हणायला हरकत नाहीये. या मॅच मध्ये 16 बॉल आता विजयासाठी 26 धावांची गरज आहे. जोबेली गावचे माझे पोलीस पाटील शंकर धुळे यांच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणखीन एक दर्जेदार चौकार. रन्स मिळतात 4. आणि रन मशीन पंकज भोले आपण पाहतोय मैदानावरती. अनस्टॉपेबल रन मशीन पंकज भोले. नक्कीच पंकज भोलेचा खेळ जर आवडला असेल तर एकदा त्याच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. 15 बॉल आता 22 धावांची गरज आहे. 78 धावांचं लक्ष असणं या मॅच मध्ये. गोलंदाज तेजस पडवल
आणखीन एक वॉल स्ट्रोक जबरदस्त आपण पाहतोय शॉट ऑफ द नाईट बॉल चाललाय लॉंग 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 लेगला बिग बिग षटकार आपण पाहतो पायामध्ये टाकण्यात आलेला हा चेंडू होता आणि त्याला काय जबरदस्त फ्लिक केलाय फ्लिक ऑफ द रिक्स असं म्हटलं जात आहे आणि आता मैदानावरती अक्षरशः बरसतोय 46 धावसंख्येवरती नाबाद खेळतो अवघ्या 13 बॉल मध्ये पंकज बोले 14 बॉल 16 ची गरज यावेळेस आपण पाहतोय सॉफ्ट हँडने अगदी आपण पाहतोय सन्मान देण्याचा प्रयत्न होता कदाचित आपण पाहतोय मैदानावरती सिंगलला प्राधान्य देण्याचा त्याचा प्रयत्न इथे अनसक्सेस राहिलेला आणि आता अगदी आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती 62 13 बॉल 16 धावांची गरज या दरम्यान मानकिली गावचे विद्यमान शाखा प्रमुख आदरणीय बालचंद्र शेठ राऊत यांच्या वतीनं सुद्धा भरपूर सारा शुभेच्छा देतात त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे यावेळेस बॅटला अगदी आपण पाहतोय बिगिट करण्याचा प्रयत्न होता बॅटने आणि या दरम्यान नो मास लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय इथे मिळाली सिंगल धाव 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय 3 षटकांमध्ये 63 धावा श्री गणेश क्रिकेट संघ माणकुलीच्या खात्यात आहेत आणि आता विजयासाठी 12 बॉल 15 धावांची गरज आपण इथे आपल्या मंचावरती काही विशेष सन्मान संपन्न करणार आहोत मी विनंती करतोय ग्रामपंचायत सदस्य वांगणी श्रीमान रुपेश गवळी साहेब या आपण आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल आदरणीय श्रीमान रुपेश गवळी साहेब ग्रामपंचायत सदस्य वांगणी आणि साहेबांचा विशेष सन्मान इथे केला जाईल आणि मी विनंती करतोय शहाबाज चाचा वगैरे आपण या अरबाज वगैरे आपण देखील या विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय आदरणीय श्रीमान रुपेशजी गवळी साहेब ग्रामपंचायत सदस्य वांगणी आणि साहेबांचा विशेष सन्मान इथे आपल्या मुख्य व्यासपीठावरती संपन्न होतोय खरं तर या महाराष्ट्र राज्याची शान आपण पाहतोय शाल हे वस्त्रालंकार त्यांना दिला जातोय त्यासोबत रंगीबिरंगी फुलांचा पुष्पगुच्छ आणि त्यासोबत या स्पर्धेची गोड आठवण एक मोमेंटो देखील त्यांना दिली जाते आदरणीय रुपेश गवळी साहेब ग्रामपंचायत सदस्य वांगणी आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे तदनंतर आपण सन्मानित करतोय श्रीमान हर्षदजी बैकर साहेब उद्योजक आणि त्यांचा देखील विशेष सन्मान इथे केला जाईल मी विनंती करतोय आदरणीय हर्षदजी बैकर साहेबांना आपण देखील या आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय नासिर सिपी आपण या आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत आदरणीय श्रीमान हर्षदजी बैकर साहेब युवा उद्योजक समाजसेवक जहांगीर बुबेरे आणि नासिर जी आपण या आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत हर्षदजी बैकर साहेबांना त्यांना देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतोय नाव ओहो टू कॉम्बॉक्स कारण तिथे मॅच आपण पाहतोय रंगतदार अवस्थेमध्ये यस ओ टू कॉम्बॉक्स माडे सर धन्यवाद धन्यवाद तुषारजी शिंदे सर आपण पाहतो प्रत्येक पाहुण्याचा सत्कार होणं गरजेचं आहे आणि पंकज भोलेसाठी पारितोषिक येतं मानकुली गावची शाखा प्रमुख बालचंद्र राऊत यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे अगदी आपण पाहतो या ठिकाणी 22ची धाव मिळाली आहे पंच दर्शवत आहेत अतिरिक्त स्वरूपात ही धाव आली आणि 12 बॉल 15 धावांची गरज असताना सामना होता कुठे सामना आला कुठे असंच म्हणावं लागेल आता येणारे 11 बॉल शिल्लक आहेत आणि 14 धावांची गरज गोलंदाज राज सफल झाले संपर्क नाहीये अगदी शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू होता आणि ते प्रयत्न दोन्ही आपण जर पाहिले तर असफल राहिलेले होते पंकज बोलेने एक धाव घेतली यानंतर आपण पाहिले तर पंच या ठिकाणी बाट कट असेल चेक चेक आणि आणखीन एक धाव इथे मिळते नंदू कराड यांच्याकडून देखील आपण पाहतोय मानकिवली संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि या स्पर्धेच्या आयोजनाला देखील यस ओ टू कॉम्बॉक्स 10 बॉल 13 धावांची गरज होती व्हाईट बॉल आलाय आता 2
षटकारांची नितांत गरज आणि 2 षटकार जर आले पंकज भोले यांच्या बॅट मधून तर पेट्रोलबाई निलेश कालेकर यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. 10 बॉल 12ची गरज. हो यावेळेस आपण पाहतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि ते अर्धशतक कंप्लीट होते पंकज भोलेचं. खेळ जर आवडला असेल ना तर सर्व प्रेक्षकांना विनंती करेन एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पंकज भोलेसाठी. बॅट दाखवायची आहे. अभिवादन प्रेक्षकांचं स्वीकारायचे. पंकज भोले 17 बॉल 51 धावांची नाबाद इनिंग त्यांनी साकारली आहे आणि या सामन्यावरती पूर्णपणे पकड मजबूत करत असताना आता विजयासाठी गरज असणारे येणारे बॉल शिल्लक आहेत 9 आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. 9 बॉल 8 धावांची गरज. यावेळेस आणखीन एक बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चाललाय. आता या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवण्यात आलंय. उपस्थित आहेत तिथे मिळाले एक सिंगल धाव. आता पंकज भोलेला माहिती आहे सिंगल डबलने सुद्धा हा सामना जिंकता येऊ शकतो. 8 बॉल आपल्याकडे शिल्लक आहेत आणि अवघ्या 7 धावांची गरज आहे. यावेळेस आपण पाहतोय आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज राजचा अप्रतिम षटक त्यांनी सुद्धा हाताळले. शेवटचा अंतिम बॉल. बॉलर आणि इक्वेशन या मॅच 7 बॉल 7ची गरज. यावेळी स्कोलवर टप्पाचा बॉल ऑन साइडला खोदून काढला. क्षेत्ररक्षक बेगान आलेत. इथे मिळेल फक्त एकच धाव. ॲक्युरेट फेकी होते ऑन द स्टंप तोपर्यंत सिंगल आली आणि आता सामना हा शेवटच्या षटकामध्ये चाललाय. 6 बॉल शिल्लक आहेत 6 धावांची गरज. क्रिकेटमध्ये आपण पाहतोय जर तरला महत्व नाहीये. म्हटलं जातं ना कोई लक्ष्य मनुष्य के साथ से बडा नहीं हारा वही जो दिल से लढा नाही. 6 बॉल 6 धावांची गरज. एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. भरपूर चर्चा या वाहिनीची होत असते. क्वालिटी विथ क्लॅरिटी त्यांचं ब्रीद वाक्य आणि त्यांच्या फीचर्स अवर सर्व्हिस तुम्ही पाहू शकाल. ऑल व्हिडिओ अँड फोटो ब्रॉडकास्टिंग ऑनलाईन ऑफलाईन असतील. HD लाईव्ह स्ट्रीमिंग YouTube, Facebook, Instagram, multi-live streaming, cover all sports, traditional events, corporate meeting with Zoom app, multi-cameras mixing, drone view camera असेल, Jimmy camera आणि LED screen, wall and any size, HD quality. विशेष कौतुक त्यांचं सुद्धा. यावेळेस आपण पाहतोय कवाच्या दिशेने फटक्याला खेचून काढलाय परंतु इथे क्षेत्ररक्षक अखिलेश अर्जुन त्या ठिकाणी होते. झेल त्यांनी टिपलाय आणि फलंदाज झाल्या बाद. धक्का क्रमांक 2 लागलाय मानकुली टीमला. तर पंकज भोले यांच्या 50 साठी आपण पाहतोय मानकिवली गावचे उद्योजक समाजसेवक आदरणीय श्रीमान सूर्यकांतजी माळी साहेब यांच्या माध्यमातून पंकज भोलेच्या 50 साठी त्यांना कोंबडा या ठिकाणी देण्यात येणार आहे. आणि खरं तर आपण पाहतोय एक वेगळी भेट या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी दिली जाते. पंकज भोले यांना अर्धशतक आपण पाहिलं आणि पंकज भोले यांना एक नाव आज मी डिक्लेअर करतोय या मैदानावरून. मिस्टर 360 डिग्री पंकज भोले. अप्रतिम इनिंग बॉलच्या मेरिटवरती क्रिकेट आपण पाहिलंय. यस आउट टू बॉक्स. 5 बॉल 6 धावांची गरज या मॅच मध्ये. पहिलाच बॉल वरती आली विकेट. जर या गोलंदाजाने हा सामना जिंकून दिला ना तर अजलान स्पोर्ट्स वांगणी यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. जर तुम्हाला होलसेल ट्रॉफीज घ्यायचे असेल तर बांगणी शहरामध्ये असणारे अजलान स्पोर्ट्स या शॉपला तुम्ही व्हिजिट देऊ शकता. शोभ शेख यांच्या वतीनं हे पारितोषिक देण्यात येणार आहे. 5 बॉल आता 6ची गरज. मैदानाच्या छतमध्ये न्यू बॅटर अमरीश मराडे येतात. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट स्ट्राईक एंड असतील. 6ची गरज आहे. गोलंदाज अरुण. इथे आपण पाहतो अंपायर सिग्नल बाईट बॉल. लेग स्टिकला बीट करत जात असताना हा चेंडू आपण पाहिलाय. अगदी चित्र स्पष्ट ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहायला मिळेल. लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू आपण पाहतो आउटसाइड दी लेग स्टंप. बाईट बॉल. यावेळेस आपण पाहतोय पाया या धावसंख्येचा रचला पंकज भोलेने आणि त्याच्यावरती कळत चढवण्याचं काम केलंय ते अमरीश मराडेने. बॉल चाललाय सीमा पार अँड इज वेल
देन ऑल इज वेल. श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली संघाचा विजय झालाय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपण पाहतो 78 धावा चेस करत असताना 8 विकेट्सने हा सामना जिंकलेला आहे श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवलीने. या दरम्यान